मध्यरात्री 3ची वेळ. इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची घटना समजताच मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले. वरून धोधो कोसळणारा पाऊस, अवघ्या 3 फुटांचा रस्ता आणि लख्ख काळोख. अशा परिस्थितीत मदत कार्य करणं अवघड होतं. जवळच्या गावातील कार्यकर्ते जमवले, NDRFच्या टीमला सोबत घेतलं आणि 63 वर्षांचे गिरीश महाजन डोंगर चढत इर्शाळवाडीच्या दिशेने निघाले. इर्शाळवाडीची घटना घडल्यानंतर गिरीश महाजन सर्वात आधी पोहोचले होते. दिवसभर इर्शाळवाडीतच थांबून त्यांनी बचाव कार्याचं नेतृत्व केलं. त्यांनी केलेल्या कामाचं आता सोशल मीडियावर कौतुक होतंय. बुधवारी रात्री मुसळधार पाऊस असताना डोंगर खचला आणि इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेली इर्शाळवाडी दरडीखाली आली. गावातील मंदिरात झोपलेल्या काही तरुणांना ही गोष्ट समजताच त्यांनी जवळच्या गावाकडे धाव घेतली आणि प्रशासनाला याची माहिती दिली. गिरीश महाजन यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्री 3च्या दरम्यान गिरीश महाजन इर्शाळवाडीच्या पायथ्याशी असलेल्या गावात पोहोचले. मुसळधार पावसात डोंगर चढून जाणं जिकिरीचं होतं. त्यात अंधारात वाट काढणं अवघड होतं. जवळच्या गावातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महाजन पहाटे 5च्या सुमारास इर्शाळवाडीत पोहोचले. माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले, इर्शाळवाडीला जाण्यासाठी डोंगर चढून जावं लागत होतं. अवघ्या 3 फुटांचा रस्ता होता. वरून धोधो पाऊस कोसळत होता. सोबत 350 कार्यकर्ते आणि अधिकारी होते. घरांवर मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा पडला होता. मलबा काढला की पुन्हा माती खाली येत होती. जे मृतदेह आढळून आले त्यांचा तिथेच दफनविधी करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सकाळीच इर्शाळवाडीच्या पायथ्याशी दाखल झाले होते. फोनवरून महाजनांकडून ते सर्व माहिती घेत होते. दुसरीकडे अजित पवार देखील मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून माहिती घेत होते. गिरीश महाजन यांना फोन करून त्यांनी मदत कार्याची सगळी माहिती घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील गिरीश महाजन यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांचं कौतुक केलं. याआधी देखील कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराच्या परिस्थितीमध्ये गिरीश महाजन बचाव कार्यावेळी घटनास्थळी दाखल झाले होते. इर्शाळवाडीच्या घटनेतही स्वतः स्पॉटवर उभं राहत गिरीश महाजन यांनी मदत कार्य केल्याने आता त्यांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.